नाशिकच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये घडलेल्या महिलांच्या लैंगिक शारीरिक अत्याचार आणि धर्मांतराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेली आहे. आय टी कंपन्यांमध्ये धर्मांतराचे असे प्रकार हे राज्यभर सुरू आहेत आणि त्याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील आता पुढे येऊ लागली आहे. आपण सध्या या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत भारत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि ज्यांची स्वतःची ESDS कंपनी आहे ते पियुष सोमाणी सर आहेत. सोमाणी सर, खूप खूप स्वागत खरं तर TV9मध्ये. हा संपूर्ण प्रकार जो घडतो आहे आय टी कंपन्यांमध्ये, एका नामांकित कंपनीमध्ये अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडणं, ज्याच्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण असेल, त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडणं असेल, किती गंभीर वाटतो आहे हा सगळा प्रकार. एकूणच या सगळ्या इंडस्ट्रीला कुठेतरी बदनाम होती आहे इंडस्ट्री, असं देखील म्हटलं जातं आहे. कुठे ना कुठे कंपनीमध्ये काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्स झाला असेल, त्या कारणानेच हे शक्य आहे. कारण आमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत, पब्लिक लिमिटेड कंपन्या ज्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, खूप स्ट्रिक्ट रूल्स बनवलेले असतात आमच्यासाठी. जसं आता आपल्या कंपनीमध्ये पॉश कमिटी आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. सगळ्या लेडीज आहेत त्याच्यामध्ये आणि खूप पॉवरफुल कमिटी आहे ही. आणि आजपर्यंत आम्ही बघितलं आहे की कुठल्याही CXO म्हणजे कधीकधी नंबर 2, नंबर 3च्या विरुद्धसुद्धा कंप्लेंट आलेली आहे त्याच्यामध्ये. आणि इमिजिएट एकाच सेशनमध्ये त्यांनी सगळे प्रूफ समोर दाखवून त्या माणसाला बाहेर केलेलं आहे. तर जेंट्सला खूप भीती असते पॉश कमिटीची. कुठल्याही कंपनीमध्ये जा तुम्ही, आमच्या इथे तर खूप घाबरतात मुलं की बाबा कुठल्याही कारणाने माझी पॉशमध्ये कंप्लेंट नको जायला. तर असं रात्रबेरात्री एखाद्या मुलीला मेसेज टाकणं वगैरे किंवा रिक्वेस्ट करणं की तू बाहेर भेट मला वगैरे, असं हे कधीही स्नॅपशॉट आले पॉश कमिटीकडे तर ॲक्शन घेतलीच जाते त्याच्यावरती. तर हे कसं घडलं आहे, म्हणजे काहीतरी खूप डीप प्लॅनिंग करून काही मुलांनी काम केलं असेल ते. पण मोठ्या कंपन्यांमध्ये हे घडणं अशक्य आहे. सर, पण याच्यात सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये किंवा IT इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीनं जर समजा तक्रारी आल्या तर नेमकी काय ॲक्शन घेतली जाते, जे CEO असतील किंवा जे मेन असतील? CEO, MD, चेअरमन कोणीही इन्वॉल्व्ह होत नाही. पॉश कमिटीकडे डायरेक्ट कंप्लेंट जाते आणि त्यात फक्त लेडीज असतात त्याच्यामध्ये आणि पॉवर असते त्यांना खूप. त्या CEO, MD, चेअरमन विरुद्धसुद्धा ॲक्शन घेऊ शकतात. जर माझ्याविरुद्ध काही कंप्लेंट आली आणि त्यांना एव्हिडन्स मिळालं तर ते इमिजिएटली माझ्याविरुद्धसुद्धा ॲक्शन घेऊ शकतात. तर तेच भीती वाटते आहे प्रत्येक सिनियर एक्झिक्युटिव्हला. कुठलाही मेल एक्झिक्युटिव्ह असेल ना, त्याला हे घाबरूनच राहावं लागतं कंपनीमध्ये. आणि तो कल्चर तुम्हाला मेंटेन केला पाहिजे. म्हणजे आज कुठल्याही माणसाची जेव्हा कधी पॉश कमिटीमध्ये कंप्लेंट जाते आणि त्याला टर्मिनेशन नोटीस इश्यू केली जाते, तो माझ्याकडे जरी आला कंपनीमध्ये तरी मी त्याला काही मदत करू शकत नाही. अक्षरशः अर्धा-अर्धा, 1-1 तास ते माझ्याशी डोकं लावतील की असं-असं माझ्याविरुद्ध चुकीची कंप्लेंट झाली, हे झाली, ते झाली. पण प्रूफ त्याच्याकडे, त्याच्याविरुद्ध होते प्रूफ आणि त्याच्यामुळे कमिटीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली. त्या कमिटीच्या ॲक्शनला कोणीही व्हायलेट करू शकत नाही. म्हणजे मी त्याच्यावरती ओव्हरराईड करू शकत नाही. सर, या घटनेमध्ये जी नाशिकमध्ये घटना घडलेली आहे त्याच्यात असं लक्षात आलं की हे जे मुलं होते हे टीम लीडर म्हणून काम करत होते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे किंवा त्यांच्या टीममध्ये काम करणाऱ्या ज्या हिंदू मुली होत्या त्यांना ते दबाव टाकायचे, प्रेशराईज करायचे आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून त्यांना धर्मांतरास भाग पाडायचे. ही हायरार्की नेमकी कशी असते? ह्या मुलांच्या वर कोणी असतं का, किंवा टीम लिडर्सच्या वर नेमकं मॉनिटर करणारी काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल असते? कुठलाही टीम लीडर काही खूप मोठा माणूस नसतो कंपनीमध्ये. भरपूर आता ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक 10 जणामागे एक लीडर असतो. पण त्यांनी कदाचित मिळून अशी गँग बनवली असेल, प्लॅन केलं असेल की आपण प्लॅनिंग करून आपण असं करूया. आणि कदाचित काही काही अशा दूर दुसऱ्या गावातनं येणाऱ्या मुली असतात वगैरे, पॅरेंट्स जवळ नाही आहे त्यांच्या, त्या एकट्या राहतात शहरामध्ये. तर ट्रॅप होणं स्वाभाविक आहे त्यांचं की एक इमोशनल सपोर्ट पाहिजे असतो आणि 4-5 जणं मिळून तुम्हाला जर इमोशनल सपोर्ट देत आहे वगैरे, तर इनिशियली ते ट्रॅप होणं. आणि आजकाल कसं आहे की मुली तर इंडिपेंडेंटही झाल्या आहेत. पॅरेंट जेव्हा काही म्हणतातसुद्धा त्यांना की असं नका करू, तसं नका करू, ते ऐकत नाही मुली. कारण जेनझी आणि प्लस इंडिपेंडन्स हा जो आहे कुठे ना कुठे तो स्वतःवरती जो बंधन असतो तो आता या जनरेशनमध्ये तो कमी झालेला आहे. आणि प्रत्येकजण एक इमोशनल सपोर्ट, एक व्हॅक्यूम आहे
किती जरी आपण सोशल मीडियावरती लाईक्स मिळाले, काही जरी मिळाले, तरी एक इमोशनल व्हॅक्यूम खूप खूप मोठा वाढत चालला आहे जनरेशनमध्ये. तर त्यांनी तो टॅप केला असेल आणि एकसोबत मिळून 4-5 जणांनी किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या ग्रुपने मिळून हे सगळं प्लॅन केले, तर ही कॉन्स्पिरसी बनवून त्यांनी केलेलं आहे. तर याच्यात आता जर कोणी पॉश कमिटीकडे गेलंच नसेल जर, किंवा एखादं काही काही कंपनीमध्ये असंही होतं की त्यांचं लोअर लेवलचं एखादा ऑफिस, रिजनल ऑफिस असतो किंवा Tier 3 लोकेशन असतो, तिथे ते तेवढं सिरियसली घेत नसतात, तिथे ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही. आमच्या इथे ठिकठिकाणी ऑफिसमध्ये फिरलो की पॉश कमिटी, कंप्लेंट टू पॉश. कुठली मुलगी जॉईन जरी झाली तर पहिल्याच दिवशी तिला ते माहिती दिली जाते, ब्रॉशर दिलं जातं तिला की पॉश कमिटीला कसं कंप्लेंट करायची, कसं तुम्ही ते प्रूफ जमा करायचे, फोटोज, व्हिडिओ, स्नॅपशॉट व्हॉट्सॲपचे ते सगळे जमा करायचे तुम्ही आणि ते सबमिट करायचे कमिटीला. ते खूप पहिल्या दिवशीच ट्रेन केलं जातं मुलींना. तर या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा जर असं घडत असेल एखाद्या IT कंपनीमध्ये, थोडासा डेफिनेटली लॅब जो आहे IT कंपनीमध्ये पण असू शकतो. कारण इतर कुठल्याही IT कंपनीमध्ये हे होणं शक्य नाही आहे. खूप स्ट्रिक्ट असतं आमच्याकडे पॉशचे रूल्स. सर, पण आपण पण एका ऑर्गनायझेशनवर, असोसिएशनवर प्रेसिडेंट आहात. येणाऱ्या काळामध्ये शासन स्तरावर नेमके काय नियम बदलले पाहिजे म्हणा किंवा काय इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही असं तुम्हाला वाटतं? पॉश कमिटी अशा मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्यांनी त्यांच्या दुसऱ्या रिजनच्या लोकांना पण पॉश कमिटीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. लोकल एक कमिटी तर ठीक आहे की नाशिकपुरती तुम्ही कमिटी बनवली ती ठीक आहे, पण आता एखाद्या मुलीला नाशिकच्या कमिटीबरोबर कम्फर्ट नसेल तर मुंबईच्याही लोकांना कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे, दिल्लीच्या लोकांनाही कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे. तर ते पॉश कमिटीचं प्रमोशन होणं फार गरजेचं आहे. ठिकठिकाणी बॅनर लावा कंपनीमध्ये की अशी अशी पॉश कमिटी आहे, रीच आऊट करा. रेग्युलर त्यांना ईमेल पाठवा, मेसेजेस त्यांना मुलींना पाठवा की तुम्हाला पॉश कमिटीला अप्रोच करायचं असेल, ॲनॉनिमसली अप्रोच करायचं असेल, तुम्ही अशा अशा ईमेलवरती असं ठिकाणी लेटर टाका, व्हॉट्सॲप करा आम्हाला, काही करा. म्हणजे तुम्ही त्या कमिटीपर्यंत कसं पोचू शकता त्याचं प्रमोशन होणं फार गरजेचं आहे. इथे कदाचित लॅप्स तो असेल की कंपनीमध्ये ते प्रमोशन झालं नाही पॉश कमिटीचं. आणि मुली जॉईन, आता काय होतं की आपण एखादी कमिटी बनवतो आणि आत्ता जेवढ्या मुली आहेत त्यांना सगळ्यांना कळवतो आपण की पॉश कमिटी आहे, तुम्ही यांना रीच आऊट करा. पण आता 6 महिन्याने ज्या मुली जॉईन होतील त्यांना समजणारच नाही की अशी कुठली कमिटी एक्झिस्ट करते. आणि त्या बघतायत की बाबा हे तर सगळे मिळून करतायत, सगळेचे सगळे टीम लीडर जे आहेत ते सगळे टीम लीडर मिळून असं करतायत, त्याचे छळ होतं आहे माझं. आणि काही काही वेळेस लोक म्हणतात की कंपनीमध्ये म्हणजे मुलं काय करतात ना, ते आता आमच्या बरोबर घडलेलं आहे. असं एखाद्या सिनियर व्यक्तीने सांगितलं की अरे आम्ही तो बँगलोरवरून आलो आहे आणि बँगलोरमध्ये असं करावंच लागतं. तो मुलींना सांगायला लागला की अरे हे सगळं ओके आहे, बँगलोरमध्ये करावं लागतं. त्याची इमिजिएटली विकेट घेतली आम्ही. तर असं अजिबात कुठेही सहन केलं जात नाही. मुलींनी हे म्हणजे पॉश कमिटीचं हे जे आहे प्रमोशन हे फार गरजेचं आहे, कारण मोठ्या कंपन्यांमध्ये आजकाल होणं हे शक्यच नाही आहे. सर, खूप खूप धन्यवाद, आपण ही संपूर्ण माहिती दिली. खरं तर पियुष सोमाणी सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, प्रत्येक कंपन्यांमध्ये अशा पद्धतीची पॉश कमिटी जी आहे, जी या सगळ्या प्रिव्हेन्शनसाठी काम करत असते, तिचं प्रमोशन त्या कंपनीनं करणं हे देखील महत्त्वाचं आहे. यासोबतच जे एम्प्लॉई त्या ठिकाणी कंपनीत काम करतात त्या एम्प्लॉईंना देखील पुढे येऊन या कमिटीशी कॉर्डिनेशन करणं, त्यांच्याशी संपर्क साधणं आणि आपल्याबरोबर घडलेल्या घटनांची माहिती या पॉश कमिटीला देणं हे देखील बंधनकारक आहे. त्याच्यामुळे कदाचित नाशिकमध्ये जी घटना घडली त्यामध्ये पॉश कमिटी किंवा कंपनीकडनं तेवढं प्रमोशन या संदर्भात झालेलं नाही आहे असा एक संशय देखील व्यक्त केला जातो आहे. अर्थात या संदर्भात आता येणाऱ्या दिवसात नेमकं काय तपासात समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.